तर मंडळी कालपासून आपण दसरा काढायला सुरुवात केली। तर काल नाही का मी मोठ्यांनी जी कपडे होती ती सर्व काही धुवून टाकली होती आणि आज घरातली साफसफाई करायची होती। जी मान्नीची भांडे वगैरे होती घरातली ती सर्व मला घासून वगैरे ठेवायची होती। आता कसं दसरा म्हटलं की सर्व काही काढावं लागतं आणि दसऱ्याच्या निमित्तानेच आपण घरातली पूर्ण साफसफाई करत। तसं तर मी करत असते, मला वाटलं की भांडे वगैरे जास्त चिकट वगैरे झाली तर मग माझं हमेशाच असतं 15 दिवसाला महिनाभराला मी हमेशा घरातली भांडी वगैरे साफ करत असते। पण दसरा म्हटलं नाही की वेगळाच उत्साह असतो। प्रत्येक थोडी छोटी ना छोटी गोष्ट आपण त्या दिवशी धुवून घेतो किंवा साफसफाई करतो। त्यानिमित्ताने मला इथे साफसफाई चालू होती आणि प्लीज आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ माझा कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगा। तर आता जी डब्बी होती मान्नीची ती सर्व काही म्हटलं चला घासून घेऊ। तर मान्नीची भांडी वगैरे घासून मी सुकायला घातली होती आणि आता हे रॅक वगैरे आहे ना ते साफसफाई करणं झालं होतं आणि घरामध्ये किती राडा झाला तुम्ही बघू शकताय। कारण जी भांडी वगैरे आहेत ती डायरेक्ट मी खाली घेतली होती, खालीच घासली। पूर्ण घरामध्ये पाणी वगैरे झालं होतं आणि त्याच्यामध्ये साफसफाई करायचं म्हटलं की धूळ वगैरे पडती आणि त्याच्यात पाणी म्हटल्यावर नको नको एवढा राडा झाला घरात बघू शकताय तुम्ही। तर आता ही पूर्ण रूम जी आहे ती क्लिनिंग करायचं काम चालू होतं। नंतर ती क्लीन केली आणि मग आलो आम्ही मागच्या रूममध्ये। तर हे कपाट वगैरे जर सरकवून म्हटलं त्याची मागाची साफसफाई करावं, हे रोज आपलं करणं होत नाही। तशी साफसफाई आपण करतोय पण कपाटाच्या खालून वगैरे किंवा कपाट सरकून वगैरे हे रोज साफसफाई करत नाहीत, म्हणून म्हटलं हे करून घेऊ आता। हे कपाट जे आहे ना ठेवताना आम्हाला अजिबात सेट होत नव्हतं, खूप वेळ लागला आम्हाला सेट व्हायला, कारण सरकवायला खूप प्रॉब्लेम होत होता आणि खूप जड येते आणि आम्ही त्याला फक्त सरकवत होतो, त्याला उचलून ठेवावं लागतं म्हणजे व्यवस्थित।
3 पार्टमध्ये आहे, ते व्यवस्थित बसत नाही, त्याला लई सरकून सरकून ठेवावं लागतं. तर त्याच्यामध्ये आमचा खूप टाईमपास झाला आणि फायनली आम्हाला पाहिजे तसं ते बसलं. तरी पण आहो आल्याच्यानंतर आहोने बघितलं तरी पण ते म्हणणारच की नाही ते व्यवस्थित नाही बसलं, आणि ते जेव्हा हात लावतील त्याला तेव्हाच ते व्यवस्थित बसले असं मला वाटतं. आम्ही एवढा वेळ घातला त्याच्यात, ते वेस्टच जाणार आहे. आणि मग फायनली आमचं जे कपाट होतं ते व्यवस्थित लागलं आणि घरातलं उरकता 5 वाजले होते आणि फायनल जे घरातलं सगळं माझं काम पूर्ण झालं होतं. भांडे वगैरे पुसून वगैरे मी किराणा वगैरे भरून सर्व काही मांडणीला लावलं होतं. पूर्ण दोन्ही तिन्ही रूम सर्व स्वच्छ वगैरे झाल्या होत्या. आणि मेन गोष्ट म्हणजे किचन आहे ना, किचन जी स्टायलिश होती ना ती पूर्ण चिकट झाली होती आणि हा जो बोर्ड आहे ना तो पूर्ण चिकट झाला होता आणि मला भीती वाटत होती, त्याच्यामुळे मी त्याला साफ करत नव्हते. पण आज ना थोडीशी डेअरिंग केली आणि ते पूर्ण साफ वगैरे केलं. तिथे सुद्धा जास्त टाईम वेस्ट झाला माझा. किचन वगैरे सर्व काही स्वच्छ केलं आणि फायनली माझं किचन वगैरे सर्व स्वच्छ झाल्याच्यानंतर असं काही दिसतंय. आणि स्वच्छता केल्याच्यानंतर घरात एक वेगळीच ऊर्जा येते, ती पण माझ्यात आली होती. खूप छान वाटत होतं फ्रेश रूम वगैरे केल्याच्यानंतर. तर आता मी तुम्हाला हे किचन दाखवले. आता मागालची रूम दाखवते. मागालच्या रूममध्ये तर जास्त काही सामान नाही, फक्त कपाटच आहे आणि कपाटाच्या खाली नाही का घाण जाते आणि ती झाडूने काय व्यवस्थित काढता येत नाही. आणि कधीतरी काढायचं म्हटलं तर कपाट साईडला काढावं लागतं आणि मगच तिथली साफसफाई होते. तर सर्व साफसफाई झाली होती, मागं काही जास्त घाण वगैरे काही नव्हती. आणि मग दिवसभर थकल्यामुळे मी काय स्वयंपाकाकडे जास्त लक्ष दिलं नाही. आहो पण बाहेर गावी गेले होते, ते काय येणार नव्हते. भाऊजीला विचारलं, भाऊजी दुपारी जेवण करून आले ते बाहेरून. ते म्हणले जास्त काय आपला मूड नाही, तुम्हाला जे वाटेल ते करा. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही खिचडी बनवली आणि जेवायच्या टायमाला भाऊजी पण नाही जेवले. भाऊजी बाहेरून जेवून आले म्हणून म्हटले काही भूक नाही लागली तर मी नंतर खिचडी खाईन. मग अभिने, मी, मीनाक्षीने आणि दिदीने आम्ही 4 जणांनी जेवण केलं. आज आहो पण नव्हते. तर असा दिवसाचा माझा पूर्ण शेड्यूल होता. जी घरातली साफसफाई होती ती फायनल पूर्ण झालेली दसऱ्याची, आपला दसरा जो म्हणतो तर सर्व काही झालेले. तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की सांगत जा. आशू तर कधी जेवणार नाही, जेवण करायला चल चल चल, त्याला फक्त चल चल म्हणावं लागतं. आणि एकही दिवस असा नाही की जेवण करताना तो मार खात नाही त्याचे पप्पा असल्यावर. कारण त्याला कितीही वेळा जेवण कर म्हणायला, चल म्हणलं ना करायला, तर त्याचे काही ना काही कारणं असतात, काही ना काही बहाणे असतात. तिखटच झाली मम्मा भाजी, आवडतच नाही, तू खाल्लंस तरच मी खाणार आहे, असं त्याचं काही ना काही ब्ला 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 चालू राहत असतं. तसं दिदीचं नसतं. दिदीचं कसं असतं, तिच्या आवडीची भाजी असली ना तरी खाते आणि आवडीची नसेल, मी म्हणलं ना खायची तरी ती, मी खायची म्हणलं ना ती बळच खाते, पण खाते, एवढं महत्त्वाचं आहे, ती खाते. तसं आशूचं नाही, नाही म्हटलं तर नाहीच. आता इथे मी त्याला खूप वेळचं म्हणत होते की जेवण कर बाळा, जेवण कर बाळा, तो काही लक्ष देत नव्हता आणि मागं निघून गेला. असं आशूचं असंच चालू असतं काही ना काही. मग नंतर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मी एक ऑर्डर फेसवॉश केला होता, जे की माझ्या चेहऱ्यासाठी. माझ्या चेहऱ्यावर हल्ली खूप सारे डाग होऊ लागलेत, पिंपल्स यायला लागलेत, म्हणून आता मी याची ॲड पाहूनच हा मागवलेला आहे. याचा रिझल्ट काय आहे हे पण तुमच्यासोबत मी शेअर करील. मी कालसुद्धा रात्री झोपताना यूज केलं होतं, दुपारीसुद्धा यूज केलं होतं आणि आतासुद्धा झोपताना यूज करायला लागले. फेसवॉश आहे तो, पहिल्यांदाच यूज करायला लागले हा मी, आणि त्याचा रिझल्ट काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेलच. तर आता दिवसभराचं जे काही लेडीज असतं ते फायनली माझं पूर्ण झालेलं होतं. आता वेळ होती झोपायची. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.